मुख्यमंत्र्यांच्या शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा, शिबिराला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। मतदार याद्यांमधून जाणीवपूर्वक हजारो मतदारांची नावं वगळली, राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप, राज्यातील राजुरा मतदारसंघातील घोळावरही बोट, तर राहुल गांधींचे आरोप आयोगानं फेटाळले। देशातील तरुण विद्यार्थी आणि जेन झी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील, राहुल गांधींची एक्सवरील पोस्ट चर्चेत, तर जेन झीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। राहुल गांधी सिरियल लायर, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत, महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागलाय, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार। आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते। अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार होते, छगन भुजबळांच्या दाव्यानं खळबळ। राजकीय स्वार्थासाठी भुजबळ काहीही बरळतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, भुजबळांच्या आरोपांवर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकत्र या, एनसीपी कार्यकर्त्यांनी नागपुरातील चिंतन शिबिराच्या ठिकाणी लावले पोस्टर। देशभरात नव्यानं लॉन्च झालेल्या आयफोन 17 विक्रीला आजपासून सुरुवात, आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड। आणि फ्रान्समध्ये सरकारी सेवांमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे पेटला वाद, पॅरिससह 30 शहरांमध्ये रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांचं हिंसक आंदोलन, 100 पेक्षा जास्त लोकांना करण्यात आली अटक। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मराठवाडा मुक्ती संग्रामाचं औचित्य साधून बुधवारी कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। मात्र हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा शासन निर्णय पारित झाल्यानंतर ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचं बोललं जात होतं। मात्र या कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्जदारांनी अगोदरच अर्ज केले होते। हैदराबाद गॅजेटियरच्या GR नुसार नव्हे, तर यापूर्वीचं ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलं। पाहूयात। केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे, उगाच करून आक्रस्ताळेपणा करायचं मला सवय नाही। पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत, काय वाटलेत, मी हे उद्या बघणार। मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या मागणीवरनं लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारतर्फे वाटल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांबाबत व्यक्त केलेली ही शंका। प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत, काय वाटलेत, मी हे उद्या बघणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारच्या वतीनं कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय पारित झाल्यानंतर ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचं बोललं जात होतं। मात्र या कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्जदारांनी आधीच अर्ज केले होते। हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार नव्हे, तर यापूर्वीच ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना ही प्रमाणपत्र दिली गेली। जो कुणबी प्रमाणपत्र आम्हाला भेटलेलं आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा प्रथमतः तर आभार मानावे वाटतात ते मनोज जरांगे दादा पाटील यांचे। तर सरांमुळे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे। ॲक्च्युली आम्ही जेव्हा ही संकल्पना समाजामध्ये 2024 पासून जरांगे सरांमुळे प्रकल्पित झाली तेव्हापासून आम्ही अर्ज करत आहोत आणि आज आमच्या अर्जाला यश आलेलं आहे। विशेष म्हणजे कुणबी प्रमाणपत्रासाठी उपोषणास्त्र उगारणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा याविषयी सावध भूमिका घेतली। 17 सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं, विखे पाटील साहेबांनी पाळलं, आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं। नाही
ते प्रमाणपत्र एक एक व्हायला दिलेत ना, पण कशातून दिलेत, काय केलेत, उद्या त्याचा बॉम्ब पाडणार आहे. परवाच्याला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवताना राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR प्रसिद्ध केला. मात्र बुधवारी दिलेली कुणबी प्रमाणपत्र ही हैदराबाद गॅझेटची नसून शिंदे समितीच्या आधारे देण्यात आली. हैदराबाद गॅझेटच्या कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. हैदराबाद गॅझेटची ती जी कामाची पद्धती आहे ती अजून खालच्या जे म्हणजे आमचे जिल्हाधिकारी किंवा खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अशी सगळी प्रकरणं आहेत. थोडासा वेळ लागेल, परंतु शासनानं निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत. थोडासा वेळ जरी लागेल तरी सर्वसामान्यांना किंवा सर्वसामान्य मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांचं कुणबी नोंद आहे अशा प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. एकीकडे सरकारकडनं नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली असली तरी दुसरीकडे ओबीसी मंत्री आणि नेत्यांनी बनावट कागदपत्रांविषयी शंका उपस्थित केली आहे. तर चुकीच्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्र दिली जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं. शक्य आहे ना, शक्य असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे चुकीची प्रमाणपत्र वाटायची नाहीत. महसूलचे जे आहेत आणि आमच्या समितीचे प्रमुख आहेत महसूल मंत्री बावनकुळे ज्यांच्या अंडरने महसूल यंत्रणा काम करते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं अजिबात खाडाखोड असलेले चुकीचे जे प्रमाणपत्र वाटायचे नाहीत. तर ठीक आहे ना. आम्ही जो GR काढलेला आहे त्या GR प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील. आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही, पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही. त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता त्यानंतर ज्या 2 समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल. आणि भुजबळ साहेबांनी जे म्हटलेलं आहे या संदर्भात यापूर्वीच मी स्पष्ट केलेलं आहे, खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना ते दाखले मिळू शकतात. आपला कायदा आहे. खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं. पण या प्रमाणपत्रांवरनं आगामी काळात राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बातमी एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आक्रमक झालेत तर दुसरीकडे भुजबळ आणि शरद पवारांमध्ये यावरून जोरदार खणाखणी झाली आहे. कटुता कमी व्हावी म्हणून मुख्यमंत्री भुजबळ उपसमिती अध्यक्षांनी सुसंवाद साधावा हा मुद्दा पवारांनी उपस्थित केलाय. त्यासोबत मराठा उपसमितीमध्ये एकाच समितीचे सदस्य असल्याचंही पवार म्हटलेत. यावर भुजबळांनी जोरदार पलटवार केलं. एकांच्या कमिटीमध्ये एका दुसरी व्यक्ती शोधली आहे. सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळेंची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला हे ऐक्य कसं करायचं. आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा. अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही. तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडाल. तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय.